शेतकरी मित्रांनो, तूर पिकाची टोकन पद्धतीने लागवड करून एकरी 20 ते 22 क्विंटल उत्पादन घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी होणार आहे। नमस्कार, मी अमरसिंह लोमटे, सद्गुरू ॲग्रो सर्व्हिसेस तर्फे सर्व शेतकरी बांधवांचे हार्दिक स्वागत करतो। टोकन पद्धतीने तूर पिकाची लागवड करून विक्रमी उत्पादन घेण्यासाठी 1 ते 1.5 ट्रॉली सेंद्रिय खत, त्याच पद्धतीनं त्याच्यामध्ये रासायनिक खत मिक्स करून बेड तयार करत असताना बेड मध्ये भरून घ्यायचा आहे। टोकन करण्याच्या 10 ते 15 दिवस आधी आपला बेड तयार करून घ्यायचे आहे। जून मध्ये अति पाऊस झाल्यानंतर अति पावसामध्ये बेड तयार करणं आपल्याला शक्य नसतं। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, आपापल्या जमिनीच्या प्रकारानुसार आपल्याला 2 झाडातील त्याच पद्धतीनं 2 ओळीतील अंतर निश्चित करायचं आहे। आपली जमीन मध्यम तसेच हलकी असेल तर आपल्याला 2 ओळींमध्ये 7 ते 8 फुटाचं अंतर ठेवायचं आहे। त्याच पद्धतीनं 2 झाडांमध्ये 2 ते 2.5 फुटाचं अंतर आपल्याला ठेवायचं आहे। 7 फुटी बेड तयार करण्यासाठी आपला ट्रॅक्टरच्या साहाय्यानं बेड मेकरनं 3.5 फुटाचं बेड पाडायचं आहे। 3.5 फुटाचा बेड पाडल्यानंतर एक बेड मधला रिकामा ठेवून दुसऱ्या बेडवर टोकन करायचे आहे। म्हणजे एक आड एक आपल्याला तूर टोकन करायचे आहे। तर टोकन करण्यासाठी आपण मजुरांच्या साहाय्याने देखील टोकन करू शकतो। मजुरांना 2 फूट किंवा 2.5 फुटाची काठी द्यायची आहे। योग्य माप धरून त्यांना एका बेडवर एक तुरीचे सिंगल वर टोकन करायचे आहे। एका ठिकाणी आपल्याला 2-2 बिया टोकन करायच्या आहेत। त्याच पद्धतीनं आपल्याला तुरीची 8 फुटावर लागण करण्यासाठी आपल्याला ट्रॅक्टरच्या साहाय्यानं बेड मेकरनं 4 फुटी बेड पाडून घ्यायचे आहेत। एक आड एक बेडवर आपल्याला तुरीची टोकन पद्धतीनं लागवड करायची आहे। तर आपण टोकन यंत्राच्या साहाय्यानं देखील तुरीची लागवड करू शकतो। या पद्धतीनं टोकन यंत्राच्या साहाय्यानं किंवा मजुरांच्या साहाय्यानं देखील आपण बेडवर एक वर तुरीची टोकन करू शकतो। तर बघा, हलक्या मध्यम जमिनीसाठी 2 ओळीमध्ये 7 ते 8 फुटाचं अंतर ठेवायचं आहे। 7 फुटाचं अंतर ठेवल्यानंतर मध्ये जो 3.5 फुटाचा बेड शिल्लक राहतो किंवा 8 फुटाचं अंतर ठेवल्यानंतर मध्ये जो 4 फुटाचा बेड शिल्लक राहणार आहे, पावसाळ्यामध्ये आपल्या पिकामध्ये तण येणार आहे। तर त्यासाठी मी तुम्हाला एक उपाय सांगतो की मधला जो 3.5 किंवा 4 फुटाचा बेड आहे आपला, त्याच्यावर आपल्याला टोकन यंत्राच्या साहाय्यानं सोयाबीन सारखं, मूग किंवा उडदासारखं पीक आपल्याला त्याच्यावर टोकन करायचं आहे। तर 11 इंच अंतरावर सोयाबीन टोकन करायचं असेल तर 11 इंच अंतरावर 3 ते 4 बिया आपल्याला टोकन करायच्या आहेत। त्याच पद्धतीनं मूग आणि उडदाची आंतरपीक म्हणून जर बेडवर मधल्या लागण करायची असेल तर 11 इंच अंतरावर 4 ते 5 बिया एका ठिकाणी आपल्याला टोकन यंत्रानं टोकन करायचे आहे। आंतरपिकामुळे आपलं तण दबलं जाणार आहे। त्याच पद्धतीनं अतिरिक्त उत्पन्न देखील आपल्याला त्याच्यापासून मिळणार आहे। 1 एकर क्षेत्रासाठी आपल्याला 1 ते 1.25 किलो बियाण्याचा वापर करायचा आहे। तर हे झालं आपलं हलक्या तसेच मध्यम जमिनीत तूर लागवडीसाठी तंत्रज्ञान। त्याच पद्धतीनं आपली जमीन भारी, काळी, खोल, कसदार असेल तर आपल्याला तुरीच्या 2 ओळीमध्ये 10 ते 12 फुटाचं अंतर आपल्याला ठेवायचं आहे। त्याच पद्धतीनं 2 झाडांमध्ये आपल्याला 3 ते 3.5 फुटाचं अंतर ठेवायचं आहे। 10 फुटावर तुरीची लागण करण्यासाठी आपल्याला ट्रॅक्टरच्या साहाय्यानं बेड मेकरनं 5 फुटी बेड पाडून घ्यायचे आहे। तर बेडवर आपल्याला एक आड एक लागण तुरीची करायची आहे, जेणेकरून 2 ओळीमध्ये 10 फुटाचं अंतर राहील। त्याच पद्धतीने मजुरांच्या साहाय्याने आपल्याला 3 फुटे किंवा 3.5 फुटे त्यांना काठीचं माप द्यायचं आहे। त्यानुसार एका ठिकाणी 2-2 बिया मजुरांच्या साहाय्यानं तुम्ही टोकन करून घेऊ शकता। किंवा टोकन यंत्रानं जर करायचं असेल तर 1.5 फुटाची टोकन यंत्राला आपल्या सेटिंग आहे। दर 1.5 फुटाला तुम्ही 2-2 बिया टोकन करायच्या आहेत। बियाणं उगवल्यानंतर 10 ते 15 दिवसाच्या दरम्यान मधले 2-2 झाडं काढून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपली दर 3 फुटावर तुरीची 2 झाडं राहणार आहेत। तर या पद्धतीनं बघा, 10 फुटावर लागण होणार आहे। त्याच पद्धतीनं 12 फुटावर जर लागण करायची असेल तर आपल्याला ट्रॅक्टरच्या साहाय्यानं बेड मेकरनं 6 फुटी बेड पाडून घ्यायचे आहेत।
एकाड एक बेडवर आपल्याला तुरीची टोकन पद्धतीने लागवड करायची आहे. एकच ओळ आपल्याला एका बेडवर टोकन करायची आहे. तर मधलं जे आपलं अंतर राहणार आहे 5 फूट किंवा 6 फुटाचा बेड. जर 5 फुटी बेड असेल तर त्याच्यावर सोयाबीन, मूग तसेच उडदाच्या 2 आपल्याला ओळी टोकन करायच्या आहेत. त्याच पद्धतीनं 6 फुटाची जी सरी आहे तुमची 12 फुटी तूर लागवडीमध्ये, तर 6 फुटाच्या बेडवर आपल्याला 3 ओळी सोयाबीन, मूग किंवा उडदाच्या टोकन करायचं आहे. तर या पद्धतीनं बघा 10 फुटी 12 फुटी बेडवर तुरीची टोकन पद्धतीनं लागवड करण्यासाठी आपल्याला 1 ते 1.25 किलो बियाण्याचा वापर करायचा आहे. तर या पद्धतीनं शेतकरी मित्रांनो टोकन पद्धतीनं बियाण्याची लागवड करायची आहे. शेतकरी मित्रांनो तूर पिकाची टोकन पद्धतीने लागवड करून विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आजच सद्गुरू ॲग्रो सर्व्हिसेस डोके यांच्याशी संपर्क साधावा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. त्याच पद्धतीनं लवकरच आपले मूग तसेच उडीद टोकन करण्यासंबंधीचे व्हिडिओ देखील चॅनलवर लवकरच प्रसारित होणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओ सोबत. धन्यवाद.